जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्रीदास बोध. दशक 6. देवशोधन. समास दुसरा. ब्रह्मपावन निरूपण नाम. श्रीराम समर्थ. ऐका उपदेशाची लक्षणे. सायुज्य प्राप्ती होय जेणे. नानामतांचे पेखणे. कामाने सर्वता. जय सद्गुरू समर्थांनी. दशक 6. देवशोधन आणि त्यामधला समास दुसरा. ब्रह्मपावन निरूपण नाम. म्हणजे यामध्ये समर्थांनी उपदेश सांगितलेले आहेत. ते सायुज्य मुक्तीची उपदेश सांगितलेले आहेत आणि ते आपल्याला आता श्रवण करायचे आहेत. समर्थ म्हणतात की ज्या उपदेशाने सायुज्य मुक्ती प्राप्त होते त्या उपदेशाची लक्षणे आता ऐका, आणि जी नाना मतांचा काटाकूट उपयोगी होणार नाही ते उपयोगी सुद्धा पडणार नाही. ब्रह्मज्ञानेविन उपदेश तो म्हणू नये विशेष. धान्यविने जैसी भूस खाता नये. समर्थ सांगतात की ब्रह्मज्ञान विन उपदेश त्याच्यामुळे काही साध्य होत नाही. ब्रह्मज्ञानाखेरीज केलेल्या उपदेशाने काही साध्य करता येत नाही. जसे धान्याविने असलेले फळ खाता येत नाही. नाना काबड बडविले ना तरी तक्रची घुसळले. अथवा द्रोणची सेविले सावकाश. नाना साली भक्षिल्या अथवा चोईट्या चोखिल्या. खोबरे सांडून खादल्या नरोट्या जैसा. म्हणजे रसरहित कडबा कुठला किंवा लोणी काढलेले ताक घुसळले किंवा तांदळाचे धुवूनच सावकाश प्राशन केले किंवा अनेक फळांच्या सालीच खाल्ल्या अथवा रसाटीन चोट्या चोखल्या किंवा खोबरे खायचे सोडून नरोट्याच खाल्ल्या, त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानाशिवायचे नाना उपदेश म्हणजे केवळ श्रमच असतात. आणि ब्रह्मज्ञान हेच खरं सार आहे. ते सोडून कुठल्या शहाणा आसाराचे सेवन करील. समर्थ सांगतात तैसे ब्रह्मज्ञाने विन नाना उपदेशांचा सीन. सार सांडूना सार कोण शहाणा सेवी. समर्थ सांगतात ज्याला माहिती आहे की ब्रह्मज्ञान म्हणजे नानाश्रम आणि ब्रह्मज्ञान हेच खरं सार आहे, ते सोडून कुठला शहाणा आसाराचं सेवन करील सांगा मला. आता ब्रह्म जे का निर्गुण त्याचे केले निरूपण. सूचित करावे अंतकरण श्रोतेजनी. म्हणजे आता गुणातीत जे ब्रह्म त्याचे वर्णन करलेले आहे, जे करणार आहेत ते श्रोत्यांनी मन एकाग्र करून ऐकावे असे समोर सांगतात. सकळ सृष्टीची रचना ते हे पंचभूतिक जाणा. परंतु हे तगेना सर्व काळ. समोर सांगतात की ही सृष्टी जी बनवलेली आहे ती पंचभूतापासून बनलेली आहे. ती पंचभूते कोणती? आकाश, अग्नी, वायू, तेज आणि जल हे पंचभूत आहेत. आणि ही पंचभूतातून निर्माण झाली असून ती सर्व काळ टिकणारी नाही, म्हणजे अशाश्वत आहे असं समर्थ सांगतात. आदी अंती ब्रह्म निर्गुण त्याची शाश्वताची खूण. यारे पंचभूतिक सगुण नाशवंत. म्हणजे या सृष्टीची रचना होण्याआधी तिचा लय झाल्यावर म्हणजे अंती केवळ निर्गुण ब्रह्मच असते. हेच खरे शाश्वत भक्तीची खूण आहे. आणि इतर जे पंचभौतिक आहे ते नाशिवंत आहेत. एरवी हा पाहता भूते देव कैसे म्हणावे त्याते. भूत असता मनुष्याते विषाद वाटे. म्हणजे एरवी ही सृष्टी पाहिली म्हणजे ही पंचभूतांची आहे असे दिसून येते. आणि भूतांना देव कसे म्हणावे समज सांगतात. भूत म्हणून कोणी संबोधलं तरी मनुष्याला भीती वाटते. मग तो जगन्नाथ परमात्मा त्यास याने भूत उपमा. ज्याचा कळेना महिमा ब्रह्मदिकांची. समज सांगतात मग ज्याने हे जग निर्माण केले त्या जगजगणाला परमात्म्यास भूताची उपमा कशी द्यावी, ज्याचा महिमा ब्रह्मदिकांनाही कळत नाही. समज सांगतात
भूता ऐसा जगदीश म्हणता उत्पन्न होतो दोष, या कारणे महापुरुष सर्व जाणती. म्हणजे त्या जगदीशाला सुद्धा भूतासारखं म्हणावे तर दोष उत्पन्न होतो. आणि आत्मज्ञानी महापुरुष हे सर्व बरोबर जाणतात. पृथ्वी आप तेज वायू आकाश या सबाह्य जगदीश पंचभूतांचा आहे नाश, आत्मा विनाशरूपी. समर्थ सांगितलेले आहेत कोणते कोणते? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे पंचभूते आहेत. आणि यांच्यापासून आपल्याला अंतर्बाह्य जगदीश ओतप्रोत भरलेला आहे. पंचभूतांचा नाश होतो पण आत्मा अविनाश रूप आहे. जे जे रूप आणि नाम तो तो अवघाच भ्रम, नामारूपातीत वर्म अनुभव जाणावे. म्हणजे जे जे रूप आणि नाम आहे तो सर्व भ्रमच आहे. नामारूपातीत जे परमात्मत्व जे रहस्य अनुभवात जाणावे लागते. पंचभूत आणि त्रिगुण ऐसा अष्टधा प्रकृती जाण, अष्टधा प्रकृतीचे नामाभिधान दृश्य ऐसे. म्हणजे पंचमहाभूते आणि त्रिगुण मिळून अष्टधा प्रकृती तयार होते. आणि या अष्टधा प्रकृतीला दृश्य असे नामाभिधान आहे. त्याला म्हटलेलं आहे दृश्य. ते हे दृश्य नाशिवंत ऐसे वेदश्रुती बोलत, निर्गुण ब्रह्म शाश्वत जाणती ज्ञानी. ते हे दृश्य नाशिवंत आहे असे वेद आणि श्रुती सांगतात. हे निर्गुण ब्रह्म मात्र शाश्वत आहे आणि हे ज्ञानी लोक जाणतात. जे शास्त्र तोडिता तुटेना, जे पावके जाळीना जळेना, जे कालविता कालवेना आपे करुणी. म्हणजे ते ब्रह्मशास्त्राने तोडून जातात, तुटत नाही. आणि अग्नीने जळावे म्हटले तर ते जळत नाही. आणि पाण्याने कालवावे तर ते कालवले जात नाही. जे वायोचेने उडेना, जे पडेना न झडेना, जा घडेना न दडेना परब्रह्म ते. म्हणजे जे परब्रह्म वाऱ्याने उडत नाही, पडत नाही, झडत नाही, ते घडवता येत नाही, दडवता येत नाही आणि लपवताही येत नाही, असा परब्रह्म आहे. ज्यासी वर्णाची नसे ते सर्व होऊन अनारिसे, परंतु असतची आसे सर्व काळ. परब्रह्माला कोणता रंग नाही, कोणतं नाव नाही आहे. ते सर्वांहून विलक्षण आहे आणि तो सर्व काळ असतोच. दिसेना तरी काय झाले, परंतु सर्वत्र संचले, सूक्ष्मची कोंदाटले जेथे तेथे. समोर सांगतात जरी परब्रह्म दिसत नसला तर काय झाले, परंतु ते सर्वत्रच असते. कुठल्या ना कुठल्या पिढीत, कुठल्या ना कुठल्या योनीत सर्वच असते. मुंग्यापासून तर माणसापर्यंत, हत्तीपासून त्या आणखी पक्षापर्यंत, प्राणीपर्यंत सर्वांमध्ये परब्रह्म व्यापलेले आहे. दृष्टीस लागली सवे, जे दिसेल त्याची पाहावे, परंतु गुज ते जाणावे गौप्य आहे. म्हणजे आपल्या दृष्टीला सवय झालेली असते की देव दिसेल तेच पाहावे आणि खरे मानावे, परंतु हे रहस्य असले तरी गुप्त असून ते जाणून घ्यावे. प्रगट ते जाणावे असार आणि गुप्त ते जाणावे सार, सद्गुरुमुखे हा विचार उमजो लागे. म्हणजे जे प्रगट दिसते ते असार आहे हे जाणावे, आणि जे गुप्त आहे ते सार आहे. आणि गुरुच्या उपदेशाने हे रहस्य हळूहळू समजून येते. उमजेना ते उमजावे, दिसेना ते पहावे, जे कळेना ते जाणावे विवेक बळे. म्हणजे विवेकाच्या जोरावर जे समजत नसेल तर ते समजून घ्यावे, आणि दिसत नसेल तेच पहावे, आणि कळत नसेल तर ते अवश्य जाणून घ्यावे. गुप्त त्याची प्रगट व्हावे, असाध्य त्याची साधावे, कानड्याची अभ्यासावे सावकाश. म्हणजे जे गुप्त आहे आणि ते स्वतःसाठी प्रगट करून घ्यावे, आणि जे असाध्य आहे ते साधावे, आणि अवघड असेल त्याच्या चित्ताने अभ्यास करावा. म्हणजे पूर्णपणे तो आपल्याला सोपं जाईल. वेदवीरची आणि शेष, जे तशिनेले निशेष, त्याची साधावे विशेष परब्रह्मते. म्हणजे वेद, ब्रह्मदेव आणि शेष ज्यांचे वर्णन करता
करता अपार थकून गेलेला असतो आणि त्या परब्रह्माची विशेष करून प्राप्ती करून घ्यावी. तरी हे कवण परी साधावे, त्याची बोलिले स्वभावे, अध्यात्म श्रवण पावावे, परब्रह्म ते म्हणजे तरी ते कसे शोधावे असा प्रश्न केला की त्याचं स्वाभाविक साधन सांगतात की अध्यात्माच्या श्रवणाने हे परब्रह्म प्राप्त करून घ्यावे. पृथ्वी नव्हे आपण नव्हे, तेज नव्हे वायू नव्हे, वर्ण व्यक्ती ऐसे नव्हे, अव्यक्त ते. समर्थ सांगतात परब्रह्म म्हणजे पृथ्वी नाही, आप नाही, तेज नाही, वायू नाही, एक कोणत्याही एक रंगाचाही नाही आणि तो अव्यक्त आहे, तो व्यापलेला नाही आहे, सर्वांवरती आहे तो. त्यास म्हणावे देव, वरकड लोकांचा स्वभाव, जितके गाव तितके देव, जना कारणे. म्हणजे समर्थ सांगतात की त्यालाच परब्रह्म म्हणावे, त्याला परब्रह्मालाच देव म्हणावे. आणि इतर सामान्य लोकांचा स्वभाव असा असतो की जेथे व्यक्त आहे त्याला देव म्हणावे. म्हणजे जेवढे जेवढे गाव तेवढे तेवढे देव असतात. ऐसा देवाचा निश्चय झाला, देव निर्गुण प्रत्यय आला, आता आपणाची आपणाला शोध घ्यावा. म्हणजे या कारणे निर्गुण परब्रह्म म्हणजे देव असा निश्चय झाला आणि देव निर्गुण या प्रत्ययाला आले की आता आपण आपला शोध घ्यावा. समर्थ सांगतात माझे शरीर ऐसे म्हणतो, तरी मी जाण देहा वेगळा चितो, मन माझे ऐसे जाणतो, तरी तो मनही नव्हे. म्हणजे आपण माझे शरीर असे जेव्हा म्हणतो तेव्हा आपण देहा वेगळे आहोत हे कळते. आणि माझे मन असे म्हणतो की म्हणजे मी मनापेक्षा वेगळा आहे आणि मी मन म्हणजे नव्हे ते उघड होते. पाहता देहाचा विचार, अवघा तत्वांचा विस्तार, तत्वे तत्व झाडिता सार, आत्मची उरे. म्हणजे देहासंबंधी विचार केला की देह म्हणजे पंचभूताचा विस्तार आहे हे कळून येते. आणि तत्वाने तत्व झाडले म्हणजे एकाचा दुसऱ्यात लय गेला की सर्व भूते नाहीशी होतात. म्हणजे सार म्हणजे आत्मा शिल्लक राहतो. आपणासी ठावची नाही, ते पाहणे न लगे काही, तत्वे ठाईच्या ठाई विभागून गेली. म्हणजे ज्याला आपण मी म्हणत होतो त्याला स्थानच उरत नाही असे कळून येते. मग त्याला पाहण्याचे कारणच उरत नाही. आणि ज्या पंचभूतांचा देह बनलेला असतो ती भूते ठाईच्या ठाई विभागून जातात. बांधली आहे ती गाठोडी, जे कोणी विचारी सोडी, विचारा पाहता गाठोडी आढळे ना. म्हणजे देह म्हणजे पंचभूतांचे गाठोडे. जो कोणी विचाराने सोडतो त्याला कळून येते की ते गाठोडेच नाही. तत्वांचे गाठोडे शरीर, याचा पाहावा विचार, एकात्मा निरंतर आपण नाही. म्हणजे शरीर हे तत्वांचे गाठोडे आहे आणि त्यासंबंधी विचार केला की असे कळून येते की आपणच नाही, फक्त एक आत्मा तेवढा निरंतर आहे. आपणासी ठावची नाही, जन्म मृत्यू कैसे काही, पाहता वस्तूंच्या ठाई पाप पुण्य नसे. म्हणजे आपण अशा आजहून वेगळा कोणीच नाही हे कळले की मग जन्म मृत्यू कोठले आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पाप पुण्य नसते. पाप पुण्य यम यातना हे निर्गुणी तो असे ना, आपण तोची तरी जन्म मरणा ठाव कैचा. म्हणजे निर्गुणांच्या ठिकाणी पाप पुण्य यम यातना काहीच नसते आणि आपण म्हणजे तोच निर्गुण आत्मा आहोत. तर मग जन्म मरणाला ठावच वगैरे कुठेच उरत नाही. देहबुद्धीने बांधला तो विवेक मोकळा केला, देहातीत होता पावला मोक्षपद. म्हणजे मी म्हणजे देह या देहबुद्धीनं जो बांधला गेला त्याला विवेकाने आपण देह नाही हे कळले. म्हणजेच देहबुद्धीचे बंधन नष्ट झाले आणि याप्रमाणे देहातीत त्याच्या मोक्षपदाची प्राप्त होते, मोक्षपदाची प्राप्ती होते. झाले जन्माचे सार्थक,
निर्गुणी आत्मा आपण एक, परंतु हा विवेक पाहिल्याची पाहावा, म्हणजे त्याच्या जन्माचे सार्थक झाले. पण आपण निर्गुण आत्माने विवेक सतत करत राहिले पाहिजे. जागे होता स्वप्न सरे, विवेक पाहता दृश्य ओसरे, स्वरूपानुसंधाने तरे प्राणी मात्र. म्हणजे जागे झाल्यावर स्वप्न नाहीसे होतात आणि त्याप्रमाणे विवेक केल्याने दृश्य म्हणजे पंचभौतिक गोष्टी नष्ट होते आणि स्वस्वरूपानुसंधाने मनुष्य तरतो. आपण असे निवेदावे, आपण विवेको नुरावे, आत्मनिवेदन जाणावे यांचे नाव. म्हणजे आपणास निवेदावे आणि आपण विवेकून उरूच नये आणि याचे नाव आत्मनिवेदन आहे. आधी अध्यात्म श्रवण, मग सद्गुरुपाद सेवन, पुढे आत्मनिवेदन सद्गुरु प्रसादे. म्हणजे आधी अध्यात्म श्रवण करावे, नंतर गुरुची भक्ती करावी, म्हणजे सद्गुरूच्या कृपेने प्रसादाने आत्मनिवेदन घडते. आत्मनिवेदना उपरी निखळ वस्तू निरंतरी, आपण आत्मा हा अंतरी बोध झाला. म्हणजे आत्मनिवेदन झाले की नंतर आपण म्हणजे परिपूर्ण वस्तू आत्म्यावरच निरंतर आहोत असा बोध अत्यंत होतो. त्या ब्रह्मबोधे ब्रह्मची झाला, संसार खेद तो उडाला, देह प्रारब्धी टाकीला सावकाश. म्हणजे त्या ब्रह्मबोधाच्या योगे जो जीवच ब्रह्मरूप होतो असे झाल्यावर त्यांचे संसार नाहीसे होते आणि मग तो देहाला प्रारब्धाच्या अधीन करून स्वतः स्वरूपी स्वस्थ जातो. यासी म्हणजे आत्मज्ञान, येणे पाविजे समाधान, परब्रह्मी भिन्न भक्तची झाला. म्हणजे समज सांगतात की यालाच आत्मज्ञान म्हणतात आणि याच्या योगेच शाश्वत समाधान मिळते आणि ते जीव परब्रह्माशी अभिन्न होतो, म्हणजे भक्त होतो. आता होणार का होईना का आणि जाणार ते जाईना का, तुटली मनातील अशंका जन्ममृत्यूची. शेवटी समोर सांगतात की आता जे होणार असेल ते होऊ द्या, जाणार असेल ते जाईना, अशी वृत्ती बनते आणि ती मनातली जन्ममृत्यूची आशंका नष्ट होते. समोर सांगतात जे व्हायचे ते होऊ द्या, जे घडणार असेल ते घडी द्या, अशी वृत्ती आपल्या मनाशी असली पाहिजे. जन्ममृत्यूवरती संसारी पुंडावे चुकले, देवा भक्त ऐक्य झाले, मुख्य देवासी ओळखिले सत्संगे करुणी. म्हणजे संसारीचा कष्ट ये चुकल्या आणि देवभक्तांचे ऐक्य झाले की सत्संगाचे योगे मुख्य देव कोणता ही ओळख ही पटली. संसारी पुंडावे चुकले, देवा भक्त ऐक्य झाले, मुख्य देवांची ओळख केले सत्संगी करुणी. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्मपावन निरूपण नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.